कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रामकृष्ण हरी मॉनिटर वाढ ओचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हा तो हा विठ्ठल बलवा तो हा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा
हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम आपुला तो एक देव करोनी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करोनी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा विना जीवा सुख नोहे हे विना जीवा सुख नोहे हे विना जीवा सुख नोहे रती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची जनिते रती माई के दुखाची जनती नाही आदि अंत्य अवसानी नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करे आपुलिया ऐसे नावे मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाची लावी मना पिसे गोविंदाची ये रती माई के दुखाची जनिते रती माई के दुखाची जनती ये रती माई के दुखाची जनिते रती माई के दुखाचे जनते नाही आदि अंत्य अवसानी नाही आदि अंत्य अवसानी नाही आदि अंत्य अवसानी तुका म्हणे एका मरणे तिसरे कामने कामने तिसरे तुका म्हणे एका मरणे तिसरे कामने कामने तिसरे उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तम शिवरे कीर्तिमा उत्तम शिवरे कीर्तिमा ये रती माई के दुखाची जनिते रती माई के दुखाची जनती ये रती माई के दुखाची जनिते रती माई के दुखाची जनती नाही आदि अंत्य अवसानी नाही आदि अंत्य अवसानी नाही आदि अंत्य अवसानी पार कुमाई आठोबार कुमारी पार गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमारी आपुला तो एक आपुला तो एक देव करो निघावा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा
तो एक आपुला तो एक देव करून घ्यावा घ्यावा देव करून घ्यावा 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 आपुला तो एक आपुला तो एक देव करून घ्यावा तो एक आपुला 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 तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा देव जीवा सुख होए तेने बिन जीवा तेने बिन जीवा तेने बिन जीवा जीवा तेने बिन 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 जीवा 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 तेरे बिन जीवा बिन जीवा तेरे बिन जीवा तेरे बिन जीवा सुख होए तेरे जीवाई के तेरे जीवाई के दुःखाची जननी एरती माईके दुःखाची जननी 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 बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा तेने बिन जीवा तेने बिन जीवा सुख 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 तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा तेने बिन जीवा तेने बिन जीवा तेने बिन जीवा तेने
पद सा रे ग रे ग रे ग रे ग रे ग रे सा रे ग प ग रे ग रे ध प ग रे ग ग ग सा रे ग रे सा रे ग प ग रे ध प ध प ध प पद सा 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 पद रे 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 ग रे ग रे ग रे ग रे ग रे ध रे ग प ध सा ग प ध सा ग प ध सा नाही आधी आरती अवसान नाही आधी आरती नाही आधी आरती नाही आधी अवसान अवदान नाजी आदि आदि नाजी आदि आदि अवदान 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 नाजी 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 नाजी
विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विन जीवा सुख नोहे. येरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. येरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. येरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. विठ्ठला आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विन जीवा सुख नोहे. येरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आदर्श जीवन आणि आदर्श मरण येण्याकरता काय केलं पाहिजे याचा गोड असा उपाय सांगतात. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन सन्माननीय उपस्थितीमध्ये तथा दुधाटे
पाटील परिवार उपाख्य गोळेगावकर परिवार या परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे तथा नानांचे कार्यकर्ते, नानांच्या संबंधित असणारा सर्वच त्यांचा कौटुंबिक आणि सामाजिक परिवार यांच्या पावन उपस्थितीमध्ये आज आपण या गोदाकाठी जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त ज्यांना जड अंतःकरणाने वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी लक्ष्मणरावजी माधवरावजी दुधाटे पाटील उपाख्य गोळेगावकर तथा सर्वांचे आदरणीय नाना यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार, त्यांची दोन्ही पुतणे, दोन्ही नातू यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यातील कीर्तनची सेवा करण्याचं सौभाग्य सर्व कार्यक्रमाच्या आयोजकाच्या माध्यमातून आमचे भागवतराव यांच्या संपर्कातून ही सेवा करण्याचं सौभाग्य दासाला प्राप्त झालेलं आहे। तरी ज्ञानोबार आहे तुकोबार आहे, जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन या निमित्ताला धरून करण्याचा प्रयत्न करणार आहे। आज आपण एका गोदाकाठच्या सहकार महर्षी, शिक्षण महर्षी, उद्योग महर्षी गोड जेवणाच्या निमित्ताने उपस्थित आहोत। माणसाच्या जीवनाचे दोन अंग असतात, एक भुक्तीचं अंग असतं आणि एक मुक्तीचं अंग असतं। अर्थात व्यक्तीचं जीवन दोन प्रकारचं असतं, एक प्राकृतिक जीवन आहे आणि एक पुरुषार्थी जीवन आहे। प्राकृतिक जीवनाच्या काही गरजा आहेत आणि पुरुषार्थी जीवनाच्या काही गरजा आहेत। माणसाच्या प्राकृतिक जीवनालाही महत्व आहे, पुरुषार्थ जीवनाला सुद्धा काय आहे, महत्व आहे। अर्थात विचार काय, माणसाला भुक्ती पण पाहिजे, माणसाला मुक्ती पण पाहिजे। दोन तीन सूत्रांना तुम्हाला पटवून देईल। माणसाला भुक्तीची गरज आहे, अन्न पाण्याची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे। अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या भौतिकतेच्या मूलभूत गरजा आहेत आणि याची माणसाला काय आहे, गरज आहे। याच्या संबंधाने विचार आपल्याकडे असा आहे। विचार कसा आहे, जेव्हा माणसाला पोटामध्ये भूक लागलेली असते ना, तेव्हा किती गोड गाणं असो, गाणं गोड लागत नाही। माणसाला जेव्हा भूक लागलेली असते ना, अध्यात्म किती उंचीचं असो, ते माणसाच्या अंतःकरणावर परिणाम करत नाही। काय, शरीर चांगलं असणं फार गरजेचं आहे। आधी व्यावहारिक युक्ती देतो मग आध्यात्मिक युक्ती देतो। व्यावहारिक युक्ती काय, स्वामी विवेकानंद जेव्हा भारताचा दौरा केला स्वामी विवेकानंदांनी, त्यानंतर स्वामी विवेकानंदाचे जे भाषण आहेत त्या भाषणातलं एक भाषण फार गोड आहे। स्वामी विवेकानंद जेव्हा त्यांनी भारत प्रवास केला तेव्हा ते म्हणतात की बघा तुम्ही, ह्या ख्रिश्चन मिशनरी आहे ना, धर्मांतर करण्यामध्ये झंझावातासारख्या सुटलेल्या, ह्या यशस्वी कुठे आहेत? ह्या सगळ्यात जास्त यशस्वी दुर्गम भागात आहेत। आताच सांगायचं ठरलं, ओरिसा, पश्चिम बंगाल, केरळ हे जे दुर्गम भाग आहेत किंवा जिथे अजून पाहिजे तसा विकास पोहोचलेला नाही, अशा ठिकाणी ते जास्त यशस्वी आहेत। महाराष्ट्रात सुद्धा पालघर हा जो सुरगाणा पेठ हा जो डोंगराळ पट्टा आहे, जो आपण त्र्यंबकेश्वरचा जो पट्टा म्हणतो, या पट्ट्यामध्ये ते यशस्वी आहेत। का बरं यशस्वी आहेत? स्वामी विवेकानंदांनी उत्तर फार गोड दिलं। स्वामी विवेकानंद म्हटले, ते लोक पोहोचू शकले आणि यशस्वी ठरतायत, आम्ही यशस्वी का ठरत नाही? आज लाखो वर्षाची परंपरा आमच्या हिंदू धर्माला आहे, आम्ही का ठरत नाहीत? त्यांनी प्रकार त्याच्यातला भेद फार गोड सांगितला। स्वामी विवेकानंद काय म्हटले, आम्ही लोकांना पारलौकिक सुखाचे विचार सांगत बसलो। आम्ही त्यांना म्हटलो, स्वर्गात जा, स्वर्गात अमृत प्यायला भेटेल। त्यांनी काय केलं, त्यांनी लगेच गहू दिले। आम्ही काय दाखवलं त्यांना, स्वर्गात अमृताचं आमिष दाखवलं, त्यांनी लगेच काय दिले, गहू दिले। आम्ही त्यांना स्वर्गातल्या अप्सरा दाखवल्या, त्यांनी लगेच आपल्या मुली दिल्या। आम्ही त्यांना स्वर्गातला ऐरावत सांगितला, त्यांनी लगेच त्यांना सायकलीने रस्ते दिले। अर्थात माणसाची मूलभूत गरज असते शरीर, म्हणून आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये आत्मविचार देहापासून चालू झालेला आहे। म्हणून आत्मविचार जेव्हा चालू होतो, आत्मविचाराची पहिली पायरी काय, देहात्मवादी चारवाक, देहापासून। देहाच्याही काही मूलभूत गरजा आहेत आणि त्या पूर्ण झाल्या पाहिजे। तुकाराम महाराजालाही म्हणावं लागतं, आश्रम आश्री स्थान कोपी गुहा आणि निर्वाहा पुरते अन्न आच्छादन। गरजेचं आहे, याही गोष्टी गरजेच्या आहेत। भौतिकतेच्याही गोष्टी गरजेच्या आहेत। अजून याला अखंडानंद सरस्वतीने उत्तर काय दिलं, त्यांनी युक्ती फार गोड दिली। घागरीतलं पाणी जर स्थिर व्हावं वाटत असेल तर आधी घागर स्थिर झाली पाहिजे। जर घागर स्थिर झाली नाही तर घागरीतलं पाणी स्थिर कसं होईल, आहे की नाही? घागरच स्थिर नाही तर घागरीतलं पाणी कसं स्थिर होणं, कसं स्थिर राहील, कसं स्थिर होईल? तसं ज्याचा देह स्थिर नाही त्याचं अंतःकरण स्थिर कसं होईल?
म्हणून माणसाच्या देहाच्या काही गरजा आहेत, भौतिक काही गरजा आहेत. म्हणून समाजाचा भौतिक विकास व्हावा आणि समाजाचा आध्यात्मिक विकास व्हावा याकरता काही दिव्य पुरुष अवताराला येत असतात आणि ते कार्य करत असतात. मला वाटतं या गोदाकाठीला, गोदेच्या काठेवर आपल्या या दुर्गम त्या काळातल्या, आताही दुर्गमतेच्या जळमट तोडून विकासाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेला आपला भाग, आता अशा भागामध्ये एक माणसाला भौतिकतेचं उन्नयन व्हावं, एक भौतिकतेनेही समाज संपन्न व्हावा या उद्देशातून एक व्यक्तिमत्व जन्माला आलं. त्यांचं नाव म्हणजे आदरणीय नाना आहे. एक संपन्न कुळामध्ये जन्माला येऊन सामान्य लोकांच्या वेदना ज्यांना कळाल्या. नाही तर संपन्न जीवनाला सामान्य लोकांच्या वेदना कळत नसतात. याला उदाहरण फार गोड. जेव्हा आपली अनुकूलता असते तेव्हा दुसऱ्याच्या प्रतिकूलतेचं दर्शन होतच नसतं. म्हणून जगाच्या कल्याणाकरता मुक्त कामाचा नाही, संत कामाचे आहेत म्हटले. का बरं कामाचे आहेत? आमच्याकडे उत्तर लय गोड दिलं. त्याला उत्तर काय दिलं? जो मुक्त आपल्या शरीरावर होणारे आघात किंवा त्याच्या जीवनात होणारे दुःख, त्या दुःखाच्या बाबतीत त्या मुक्ताची अनुभूती काय आहे, त्याची समजूत काय? या दुःखाचा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव आहे आणि त्या अभावाचा सुद्धा मी दृष्टा आहे. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सगळ्या त्रिविध दुःखाचा काय आहे? त्रैकालिक अत्यंत अभाव आहे आणि त्या अभावाचा सुद्धा मी काय आहे? दृष्ट आहे. मग ज्या मुक्ताला आपलं दुःख वाटत नाही त्याला दुसऱ्याचं दुःख काय वाटेल? म्हणून पावो शीतलत आपलं पायी काटा नेहटे, तयाची व्यथा जीवी उमटे, तेवी पोळे संकटे पुढे लांचेनी. म्हणून ऐकलं का? त्याला हृदय तेवढं व्यापक असावं लागतं. संपन्न माणसाला सामान्य लोकांची दुःख लवकर दिसत नाहीत. म्हणून विस्तार होईल माझा, पण मला नानाच्या जीवनातल्या त्या पैलूकडे तुमचं लक्ष केंद्रित करायचं. थोडा विस्तार होईल या मुद्द्याचा. आपल्याकडे तुम्ही पुराण उघडा. आपल्याकडे पुराणांमध्ये असं आहे, जो राजपुरुष गादीवर बसणार आहे त्याला आधी वनामध्ये पाठवायचे. जा वनामध्ये. रामप्रभूला सुद्धा गुरुकुलामध्ये शिक्षणाकरता पाठवलंय. गुरुच्या घरात जा, अरण्यात जा, शिक्षण घेऊन या. अरण्यात का बरं? कारण आपली संस्कृती अशी आहे, जोपर्यंत प्रतिकूलतेचं दर्शन होत नाही तोपर्यंत सुशासक निर्माण होऊ शकत नाही. याला उदाहरण सांगायचं ठरलं तर पालमला येताना रस्ता खराब आहे हे कोण्या राजपुरुषाच्या लक्षात येईल? जो त्या रस्त्यानं जातो त्याला. जो हेलिकॉप्टरनं येतो आणि जो निघून जातो त्याला काय कळणार आहे? एका खेड्यामध्ये प्यायला स्वच्छ पाणी नाही हे कोणाला कळेल? त्या ठिकाणचं पाणी पितो त्याला. जो येताना बिस्लरीचा बॉक्स गाडीत घालून येतो त्याला काय कळणार आहे? म्हणून जोपर्यंत दुसऱ्याच्या दुःखाचं दर्शन होत नाही, त्याचा माणूस जोपर्यंत द्रष्टा होत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी संवेदना निर्माण होत नाहीत. याला एक दृष्टांत सांगायचा होता मला, ते सांगतो. न्हावी राजाची डोकी करायला यायचा आणि राजा त्या न्हाव्याला विचारायचा, का रे आपल्या राज्यात कसं चाललंय? काय नाही म्हणले, राजेसाहेब सगळ्यांची 5 बोटं तुपात आहेत, मस्त खातात पितात राहतात, आनंदात चाललंय म्हणले सगळं. आणि राजा दाढीडोकी झाली दरबारात गेला की प्रधानाला विचारायचं, काय स्थिती आहे? दुष्काळ आहे, अवघड आहे, लोकाला खायला काय नाही. राजाला प्रश्न पडायचा, न्हावी काय म्हणतो? सगळ्यांची 5 बोटं तुपात आहेत. आणि प्रधान काय म्हणतो? दुष्काळ आहे. राजा म्हटलं, काय प्रधानजी, सकाळी मी न्हाव्याला विचारलं तर तो म्हणतो सगळे सुखी आहेत आणि तुम्हीच कसं काय म्हणतात दुःखी आहे? ठीक आहे म्हणले, बघू म्हणले थोड्या दिवसात. प्रधानाने त्याचा सर्वे केला कोणाचा? न्हाव्याचा. तर त्या न्हाव्याकडे दुभत्या 4 म्हशी होत्या. कोणाकडे? त्या न्हाव्याकडे काय होत्या? दुभत्या 4 म्हशी होत्या. प्रधानाच्या लक्षात येत आलं की हा का म्हणतो 5 बोटं तुपात आहेत, कारण ह्याची 5 बोटं तुपात आहेत. प्रधानाने एक केलं. प्रधानाने एका चोरीच्या टोळीला सांगितलं त्या 4 म्हशी चोरून न्या म्हणले. संपर्क ठेवावे लागतात चोराशी पण. त्या 4 म्हशी काय करा म्हणले? चोरून न्या. दुसऱ्या दिवशी त्या न्हाव्याच्या 4 म्हशी चोरून नेल्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा न्हावी दाढी करायला आला राजाची, राजाने विचारलं, प्रधानजी कसं काय चाललंय आपलं? न्हावी बाबा कसं काय चाललंय? लय अवघड आहे म्हणले, चोऱ्या माऱ्या खूप वाढल्या, लोकाला खायला भेटेना. म्हणजे कालच्या स्टेटमेंटमध्ये ना आजच्या स्टेटमेंटमध्ये बदल का झाला? जोपर्यंत स्वतःवर प्रतिकूल दिवस येत नाहीत तोपर्यंत दुसऱ्याच्या प्रतिकूलतेच्या संवेदनाच निर्माण होत नाहीत. पण नानाच्या बाबतीत कसं आहे पहा, नाना स्वतः एवढ्या संपन्न कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा त्यांना जनसामान्याचं दुःख दिसलं.
मुळात हा शेकाप पक्ष आहे ना, शेतकरी कामगार पक्ष, हा पक्षच मुळातून काँग्रेसमधून वेगळा होण्याचं कारणच एक होतं की भांडवलदाराची कदर करू लागलं शासन, शेतकऱ्याची आणि कामगाराची कदर होत नव्हती. म्हणून शंकरराव मोरे यांनी भारत स्वतंत्र व्हायच्या 8 दिवस आधी त्याच्या आधी होता पक्ष पण वेगळ्या नावाने, पुन्हा आधी शेतकरी आणि कामगारी असा पक्षाला नाव होतं, पण नंतर त्याचंच नाव बदलून शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्ष असं याला नाव देण्यात आलं. त्या काळात शंकरराव चव्हाणांनी सुद्धा या पक्षाला फार विरोध केला, पण शंकरराव मोरे यांनी चुरशीने लावून हा पक्ष एवढा संपन्न करून दाखवला. एक काळ असा होता विधानसभेमध्ये 28 आमदार या पक्षाचे होते. एक काळ असा होता, किती आमदार? 28 आमदार या पक्षाचे होते. पुढे सत्ता लोलूप काही माणसं झाली, काही लालचीमध्ये आली की फाटा फुटणं, जसं आपल्या एका दिंडीच्या 2 दिंड्या होतात तसे ते पक्षाचे काय होतात शकल होतात, ते पुढे होत राहिले. पण ऐकलं का, नानांनी ज्या जनसामान्याच्या दुःखाची कदर करणाऱ्या पक्षामध्ये एकदा प्रवेश केला, नाना मंत्री कॅबिनेटमध्ये मंत्रिपदापर्यंत जाऊ शकले असते. केवळ नाना मंत्रिपदापर्यंत का गेले नाही? सामान्य लोकांच्या दुःखाकडे पाहून आणि आपल्या पक्षाविषयीची निष्ठा राखून. हो, म्हणून नानांच्या जाण्याने गोळेगावकर परिवाराचं काय नुकसान झालं, या परिसराचं काय नुकसान झालं. जर त्या पक्षाचे काही पदाधिकारी माझ्यासमोर जर असतील तर त्यांना माझं बोलणं लक्षात येईल. हो, ऐकलं का, शेकाप पक्षाचा वाली मराठवाड्यातला संपलाय, ध्यानात ठेवा. मुळात संपत आलेला हा पक्ष म्हणजे खूप अडचणीत मधल्या काळात, आताच्या काळात थोडा कोकण प्रांतामध्ये आणि मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणी, तिकडे रायगड, कोल्हापूर या भागात थोडा काही तग धरून आहे. त्यामध्ये मराठवाड्यामध्ये या पक्षाने जी तग धरली, त्या तग धरण्याचा कणा म्हणजे आदरणीय नाना होते, की नानाने त्या पक्षाला निष्ठ राहून ते कार्य सतत केलं. आणि बघा ना, पदाची अपेक्षा न करता नानांच्या जीवावर 5-5 वेळा आमदार झालेली माणसं, पण नाना एकदाही आमदार स्वतः झाले नाही. याचा अर्थ आहे दुसऱ्याला मोठेपण देण्यात. म्हणून स्वतः संपन्न कुळात जन्माला येऊन नानांनी गरिबांच्या दुःखाची जाण ठेवली आणि आपला भाग सुसंपन्न झाला पाहिजे. पण सुसंपन्नता कधी टिकेल? जेव्हा समाज सुशिक्षित होईल. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी म्हणतो म्हणून एवढं सर्च करा, एकदा गुगलला सर्च करा आणि यूट्यूबलाही सर्च करा. ओम गायत्री असं नाव टाका, नर्सरी. नाव काय सर? ओम गायत्री नर्सरी एवढं नाव टाका. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात उगाव नावाचं गाव आहे. उगाव, शिवडी आणि उगाव असे जोड नाव आहेत. उगाव आहे. जमीन किती? 1 बिघा. जमीन किती? 1 बिघा. 1 बिघा म्हणजे 20 गुंठे, 20 आर, अर्थात अर्धा एकर. जमीन किती? अर्धा एकर. आणि अर्ध्या एकरामध्ये द्राक्ष बाग केली होती मधु महाराज, अर्ध्या एकरात. पण पोरगा म्हटला, बाबा या द्राक्ष बागेत आपलं घर आता चाले ना, दसरा आलाय म्हणले जवळ. काय आलाय? दसरा आला. आणि आपण काय करू, अर्धी बाग मोडू आणि 10 गुंठ्यात झेंडूची फुलं लावू. म्हणजे काय होईल? आपल्याला काहीतरी उत्पन्नाचं 1 वर्ष म्हणजे द्राक्षाचं या वर्षाचं तर त्या वर्षालाच येतं. आपण छोटी मोठी पिकं जर घेत राहिलो तर घरात पैसा भांडवल काय राहील? खेळत राहील. बापानं कडकडून विरोध केला पण पोरानं ऐकलं नाही. शेवटी बापानं 5 गुंठे मोडायला परवानगी दिली आणि 5 गुंठ्यामध्ये त्या पोरानं झेंडूची फुलं लावली आणि त्याला 200 रुपये कमी पडली. 100-200 रुपये काय पडली? कमी पडली. लवकर भेटेनात. त्यांनी ती रोपं तयार केली आणि त्याला कल्पना सुचली रोप निर्माण करण्याची. आज महाराज महाराष्ट्रात जेवढ्या नर्सरी आहेत त्या टॉप 10 मध्ये 1 नंबरवरती ओम गायत्री नर्सरी गेली. ऐकलं का? ते पॉली हाऊस किती एकराचा? 4 एकराचा पॉली हाऊस आणि तो एसी आहे. एसी किती आहे? 4 एकराचा पॉली हाऊस आहे तो एसी आहे. म्हणजे त्यांनी जी पिकं जी रोपं लावली त्याला जे वातावरण पाहिजे तसं वातावरण मेंटेन करता येतं. मला वाटतं त्याचा व्याप काय ते तुम्ही पाहून घ्या. म्हणजे माणूस जर बुद्धिवान असला, सुशिक्षित असला
तर कार्य चांगलं होऊ शकतं. नानाला वाटलं की जनसामान्याला एखाद्याला 10 एकर जमीन येणं आणि त्या घरामध्ये एक D.Ed, B.Ed, M.Ed झालेला पोरगा असणं सारखं आहे. विचार पाहिजे, ज्ञान पाहिजे. म्हणून या उद्देशातून नानांनी शिक्षण संस्था 76 साली, बरोबर ना सर, 76 साली त्यांनी शिक्षण संस्था स्थापन करून 22 शाखाचा विस्तार करून त्यांनी आपल्या भागातील शिक्षण महर्षी हे सुद्धा पद भूषवलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून अशा शिक्षणाचा विचार करून म्हणून काय झालं, एक संपन्न कुळातला माणूस आज हजारो परिवाराचा पोशिंदा बनला. मला नानाच्या जीवनाचा अजून एक विषय सांगायचा आहे आणि तो पुढे जायचे. जरी इथं शेतकरी कामगार पक्षाची मंडळी असतील, मी माझ्या परीनं जे काही अल्प माहिती आहे मला त्या माहितीला धरून बोलतोय. मुळात हा शेकाप पक्ष कम्युनिस्ट विचाराचा पक्ष, कम्युनिस्ट पक्षाचा विचाराचा हा पक्ष की ज्याच्यात वर्णव्यवस्था मानली जात नाही. हो, वर्णव्यवस्था तिथे नाही, देवधर्माचा अवडंबर त्याच्यात नाही. पण त्या पक्षाचं कार्य असून सुद्धा आपल्या कुळातले संस्कार नाना कधी विसरले नाही, ध्यानात ठेवा. म्हणजे नाना त्या पक्षात काम करत असले तरी विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 म्हणून मी सांगत होतो की तरी ज्या विचाराचे जरी असला तो पक्ष तरी सुद्धा कोण्या विचार प्रवाहात न वाहत जाता आपल्या कुळामध्ये आलेली मोतीराम महाराजची सेवा, पंढरीची वारीची सेवा ही सुद्धा नानाने सदैव निष्ठेनं जपली. गावातील दामाजी आपांच्या मंदिरात सुद्धा अध्यक्षपद भूषवून त्याच्या विकासाचं काम पाहिलं. एवढ्या आयामाचं हे जीवन आहे. सगळे आयाम मला वाटतं त्यांचं सगळ्या जीवनाचा आयामाचा एक प्रबंध उपलब्ध आहे. मग एक प्रबंधाचा विषय एका व्याख्यानात कसा येऊ शकेल. म्हणून अशा अनेक आयामाने संपन्न असणारं जीवन परोपकार करत करत आदर्श जीवन जगत 100च्या उंबरठ्यावर येऊन कार्यरत राहून आपल्या जीवनाचा प्रवास आदरणीय नानांनी थांबवला. आणि त्यांच्यानंतर त्यांच्या परिवारांनी हा वसा आणि वारसा घेऊन ते कार्य, ते संस्कार पुढे ते चालवत आहेत. नानाच्या समोरच असताना दोन्ही पुतण्यांनी, दोन्ही नातवांनी आपल्या घराण्याचा आणि आपल्या कार्यपरिवाराचा सगळा लोखाजोखा डोळ्यासमोर ठेवून त्या कार्यामध्ये ते रतच आहेत, वादच नाही. आणि अशा एका दिव्य पुरुषाच्या गोड जेवणाचं म्हणजे गोड जेवणाचं कीर्तन करण्याचं सौभाग्य मला आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलो ना, भौतिकता महत्त्वाची. या गोदा काठाला लाभलेले भुक्तीचा दाता नाना आहेत, तर मुक्तीचे दाता आमचे मोतीराम महाराज आहेत, ध्यानात ठेवा. दोन्ही विकास पाहिजे, आध्यात्मिक विकासही पाहिजे आणि भौतिकही विकास पाहिजे. या दोन्ही विकासाच्या महर्षी या गोदा काठाला लाभले. त्यातील भौतिक विकासाचे महर्षी आदरणीय नानाचं हे गोड जेवण आहे. त्यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने आपल्याला चिंतन करायचे. चिंतनात तुकाराम महाराजांचा अभंग निवडलाय, ज्या अभंगातून महाराजांनी आदर्श जगणं आणि आदर्श मरणं काय असतं याचा विचार सांगितला. माणसाचं जीवन 3 प्रकारचं आहे. आपली संस्कृती पूर्वजन्म आणि पुनर्जन्म मानणारी संस्कृती आहे. आमच्याकडे पूर्वजन्मही आहे आणि पुनर्जन्मही आहे. जर पुनर्जन्म मानला नाही तर काय होतं, आपल्याकडे शास्त्रात विचार आहे आत्माराम महाराज, जर पुनर्जन्म मानला नाही तर 2 दोष येतात. काय, अकृत अभ्यागम आणि कृतप्रनाश नावाचे दोष येतात. म्हणजे काय, कर्म केलेलं भोगल्याशिवाय संपत नाही हा नियम आहे. आणि जर मृत्यूनंतर जन्म नाही असं जर म्हटलं तर या जन्मात घडलेल्या कर्माचा नाश होईल, म्हणून कृतप्रनाश दोष. आणि जर काही माणसाचं असं असतं, कष्ट काहीच करत नाहीत पण संपन्न जीवन जगतात. आणि काही माणसं असे आहेत, काही माणसं असे आहेत, हो, कष्टात आयुष्य चाललंय पण खायला भाकर नाही. बापू आपल्यातलं बोलू का, काय ना 2000 प्रपक्वाजाचे बोल येतात पण हरिपाठ ठेक्यात येईना. आणि कायला 5-6 मुकड्यात महाराष्ट्र गाजवायला लागली है की नाही. दोन्ही प्रकार दिसून येतात की नाही, का बरं. आणि मग ह्याच्या जीवनातील उत्कर्ष का,
ह्याच्या जीवनातली भौतिकतेची संपन्नता का, याच्या जीवनात आता जे चांगले भोग आहेत किंवा काही व्यक्तीच्या जीवनात वाईट भोग आहेत हे आले कुठून? अकृत अभ्यागम, जे केलंच नाही ते भोगायला आलं असा दोष येईल. पण आपल्याकडे पूर्वजन्मही आहे आणि पुनर्जन्म सुद्धा आहे. ऐकलं का? पूर्वजन्म आणि पुनर्जन्म. आमच्या ज्ञानोबरांनी 22 जन्माची यादी दिली, आमच्या तुकोबाच्या 4 जन्माची यादी आहे, आमच्या बहिणाबाईच्या 14 जन्माची यादी आहे, त्यांनी ती मांडलेली आहे. दोन्ही प्रकारचे जीवन आहे. ऐका बरं लोकरूढीमध्ये सुद्धा पुनर्जन्माचा विचार आहे आपल्याकडे. लोकरूढीमध्ये कसा, एखादं लेकरू रडू लागलं की आमच्या माता मावल्या म्हणतात माय सकून बघ ग, आणि मग त्या सकून बघतात आणि मग त्यात नावकरी आहे. काय आहे? नावकरी आहे. तसं माझं नाव उमेश दशरथ प्रचलित आहे, पण माझं पाळण्यातलं नाव काशीनाथ आहे. माझं पाळण्यात नाव काय आहे? काशीनाथ. आमच्या वडिलाचे चुलते होते, ते वारले आणि त्याच्यानंतर माझा जन्म झाला, म्हणून माझं पाळण्यात नाव काय ठेवलंय? काशीनाथ ठेवलं. उगं सांगितलं बरं, कोणाला सांगायचं नाही. काशीनाथ नाव ठेवलं. माझी गंमत काय व्हायची माहिती आहे का लहानपणी? आणि मग ते काशीनाथ बुवा जे वारले त्यांची बायको होती, म्हातारी कुबडी झाली होती, आणि ती मला कधी आरे तुरे बोलत होती, मला ती आव जावं बोलायची. होय हो, होय हो, ती म्हातारी करायची. आणि म्हातारी गल्लीत आली की पोरं मला चिडवायची, उम्याची बायको आली असं म्हणायचे. मला सांगायचे काय, नावकरी आपल्याकडे येतो म्हणजे लोकरूढी सुद्धा पुनर्जन्म मानलेला आहे. मग एक आहे, जाऊ द्या, पुनर्जन्म जरी मानायचा नसला तरी दुसऱ्या अंगाने मी मरणोत्तर जीवनाची संगती लावून देतो. 3 प्रकारचं जीवन आहे. पूर्वीचं जीवन, जीवन हेच जीवन, आणि जीवनानंतरचं जीवन. आजच्या प्रसंगाला धरून 3 अर्थ करतो. मरणाच्या पूर्वीचं जीवन संस्काराचं आहे. जन्मपूर्वीचं जीवन म्हणजे जन्माच्या आधीचं जीवन हे संस्काराचं आहे. कर्माचे संस्कार यानं आहे. मग त्या संस्कारानुसार आपल्याला योनी, काय वर्ण, आश्रम, वय आणि अवस्था प्राप्त होत असते. आधीचं जीवन संस्काराचं आहे. त्यानंतरचं जीवन हे कर्तृत्वाचं आहे, पुरुषार्थाचं आहे. आणि मरणोत्तरचं जीवन आहे ते कीर्तीचं आहे. माणसाला जन्मापूर्वीच्या जीवनाकरता काही करता येत नाही, ती आता वेळ निघून गेले होऊनही न चले आता काही. पण आपल्या हातात 2 प्रकारचे जीवन आहेत. कोणते 2 प्रकारचे जीवन आहे? आता आमचा नरदेह आहे ना, आता आम्ही पुरुषार्थ काय करायचा आणि आम्ही मेल्यावर चांगली कीर्ती कशी ठेवायची, ह्या 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. तुका म्हणे जियावे, तुका म्हणे जियावे, तुका म्हणे जियावे, तुका म्हणे जियावे. सत्कीर्तीने बरवे, एरकायती बापुडी, निरंकाराची घोडी. कीर्तीने उरावे, कीर्तीने बरवे, एरकायती बापुडी, एरकायती बापुडी. जियावे, सत्कीर्तीने बरवे, एरकायती बापुडी, निरंकाराची घोडी. जन्मापासून मरणापर्यंत एक जीवन आहे, मरणोत्तर एक जीवन आहे. ह्या 2 गोष्टी, 2 प्रकारचं जीवन आम्हाला सुधारता येतं. पण कसं जगलं पाहिजे? माणसानं जगताना कीर्तीने जगावं आणि मेल्यावर कीर्ती शिल्लक ठेवूनच मरावं. तो का म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे, चांगलं जगावं. माणसानं कसं जगावं? आम्हाला समाजशास्त्रामध्ये एक व्याख्या होती बघा समाजाची. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. आपलं जे संविधान जे लिहिलंय ना, भारतांतर सोडा, आपल्या आधी ज्या ज्या देशाच्या घटना तयार झाल्या, रशिया, चायना, अमेरिका, हे जे काही सुडान, हे जे देश, या देशाच्या ज्या घटना लिहिल्या गेल्या, ह्या घटना ज्या आहेत आपल्या भारतीय ग्रंथावरून लिहिल्या गेलेल्या आहेत. जेव्हा संविधानाचे शिल्पकार बाबासाहेबजी आंबेडकर हे जेव्हा संविधान लिहायला बसले, तेव्हा त्यांनी त्या देशाच्या संविधानाचा काय घेतलेला आहे? आधार घेतलेला आहे. पण या देशाचे जे संविधान आहेत ते आपल्या संस्कृतीवर आहेत.
म्हणून माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. याचं उत्तर याचे सूत्र आमच्या शास्त्रात आहेत. आत्मेशाम प्रतिकूलानी इतरेशाम नाचरेत. उलट एक बोलू का, मी ह्या व्याख्येचा द्वेष नाही करत, कमी लेखत नाही, पण शास्त्रातली व्याख्या किती स्पष्ट आहे. इथं प्रश्न निर्माण होतात. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. पण माणसासारखे वागावे म्हणजे नेमके काय करावे? प्रश्न शिल्लक आहे की नाही? प्रश्न शिल्लकच आहे. मग आम्हाला आमच्या शास्त्राने उत्तर दिलं, माणसाने माणसासारखे वागावे म्हणजे काय करावे? आत्मेशाम प्रतिकूलानी इतरेशाम नाचरेत. जे आपल्याला तसं दुसऱ्यासोबत वागू नका. एका वाक्यात सांगू, पटवून देऊ का? माझी कोणी निंदा करावी, आपली कोणी निंदा करावी असं आपल्याला वाटतं का? वाटतं का आपल्याला कोणी निंदा करावी? मग आपली निंदा केलेली जर आपल्याला आवडत नसेल तर तुम्ही कोणाची करू नका. आपल्याला कोणी शिव्या दिलेल्या आवडतात का? नाही, मग तुम्ही कोणाला देऊ नका. आपल्या कामात कोणी आडवा आलेलं आपल्याला आवडतं का? नाही, मग कोणाच्या काम येऊ नका. अशी स्थिती आहे. म्हणजे ह्याला म्हणतात माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. माणसाने माणसासारखं वागावं. ही हा उरावे. हो, आधी जगणं सांगतो, मरणं नंतर सांगतो. तिथपर्यंत येतो बाबा मी. आधी मला जगू द्या थोडं. आधी जीवन सांगतोय. जीवन मी आपल्याला मृत्यूपर्यंत जायचंच आहे. आणि मलाच काय, प्रत्येकाला जायचंय. तुमचा काय अंदाज आहे? हो, प्रत्येकाच्या दारात एक दिवशी गर्दी होणारच आहे. जायचंच आहे तिथपर्यंत. जीवन सांगतो आधी. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. ऐकलं का? एक महात्मा गांधी डोक्याला 9 मीटरची पगडी, फेटा किती? डोक्याला 9 मीटरचा पटका, शब्द आपला मराठवाड्याचा वापरतो. 9 मीटरचा पटका, कमराला 4.5 मीटरचं धोतर, 3 मीटरचा सदरा असा घालून आणि पुन्हा 2.5 मीटरचं गळ्यात उपरणं. मोजा बरं मीटर आता. 9 मीटरचा पटका, 4.5 मीटरचं धोतर, किती झालं? 13.5. 2.5 मीटरचं उपरणं 16 मीटर आणि 3 मीटरचा शर्ट. 19 मीटर कपडा माझ्या अंगावर आहे. एके दिवशी एक बाई दिसली, तिच्या अंगावर कपडा नव्हता. आणि त्या महात्म्याला वाटलं, अरे 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 हे मी काय करतोय? किती मीटर कपडा म्हणलो मी? 19 मीटर कपडा मी घालतोय आता. माझ्या अंगावर 19 मीटर कपडा आहे. आणि माझ्या देशातल्या एका बाईच्या अंगावर लज्जा अवयव झाकायला कपडा नाही. त्या दिवशी त्या महात्म्याने निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? 9 मीटर बंद, आजपासून गांधी टोप्या, 1/2 मीटर मध्ये 3. हे आता पूजा टोप्या घालतो ना, म्हणजे आपल्या आपल्या डोक्यात. दुसऱ्याला घालायच्या टोप्या वेगळ्या. ते आपल्या जे टोप्या आपण घालतो, ही टोपी 1/2 मीटर मध्ये 3 होतात. 1/2 मीटर मध्ये 3. त्या महात्म्याला वाटलं, अरे हे जर 1/2 मीटर मध्ये 3 होत असतील तर 9 मीटर माझ्या डोक्याला गुंडाळण्याचा काय अधिकार आहे मला? अन्नाचा तुटवडा पडला महाराज. अन्नाचा तुटवडा पडला. लाल बहादूर शास्त्रींनी समाजाला सांगितलं, आठवड्यातून 1 दिवस उपवास करा. तुम्ही जर उपवास केला तर ते अन्न कोणाला तरी कामी येईल. ह्याला म्हणतात दुसऱ्याच्या संवेदना जाणून जगणं. ह्याला म्हणतात माणसासारखं जगणं बाबा. आणि लोक त्यांना ध्यानात ठेवतात. कोणाला? त्यांना. बघा ना, नियम असा आहे, मेलेल्या माणसाचा फोटो खिशात ठेवू नये. शास्त्रात त्याला काय म्हटलेलं आहे? अशुभ म्हटलेलं आहे की मेलेल्या माणसाचा फोटो खिशात ठेवायचा नसतो. हे शास्त्र सांगून सगळ्या माणसाच्या खिशात मेलेल्या माणसाचे फोटो आहेत. महात्मा गांधी मेलेले तर नोटवर नाहीत का तुमच्या फोटो? हे मला सांगायचं होतं. का बरं आम्ही त्यांना एवढा आदर दिला? का दिला? कारण त्यांना माणसासारखं जगता आलं. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. आत्मेशाम प्रतिकूलानी इतरेशाम नाचरेत. आणि आत्मेशाम अनुकूलानी इतरेशाम आचरेत. जे मला अनुकूल आहे ते दुसऱ्यासोबत वागावं, जे मला प्रतिकूल आहे ते दुसऱ्यासोबत वागू नये. ह्याला म्हणतात माणसासारखं जगणं. एक बोलू का, काही माणसं जन्माला येताना माणसं म्हणून जन्माला आली, पण जगताना त्यांना माणसासारखं जगता आलं नाही. काही डुकरासारखे जगतात. गटारात लोळणं कोणाचा धर्म आहे? बोला की. गटारात कोण लोळत असतं?
काही अवघड प्रश्न नाहीच या. डुकर म्हणजे गटारात लोळतात त्यांना काय म्हणायचं? डुक्कर म्हणायचं. असं हो. काव माता म्हणून शेळी कवा एखादच धरती का? कचरणे शेळी याचे धरते का? नाही. म्हणजे एखादच धरत नाही तिला शेळी म्हणायला काय हरकत आहे? आता ते सगळं लावून घ्या, मला नाही जास्त बोलायचं. काय काय हे तर जाऊ द्या हो, हे तर सोपं आहे. हे सोपं आहे. माय बाप तरी सर्पी की बोका म्हणतात. बोक्याला जर त्याच्या मादीला बोका जर झाला ती बघवत नाही. सख्या बापाला बोका बघवत नाही. तो बोका बोक्याला काय करतो? मारतो. आणि सर्पीन काय करते? एकदाच पिले देत राहते आणि तोंड फिरवते म्हणे, आणि येताना ती साप लेकर आपलीच पिले गिळीत ती. कारण सर्पिणीचं असं असतं, सर्पिणीचं असं आहे, डिस्कवरीच्या जीवावर सांगतोय, ही आजगरीन आहे ना, आजगरीन, तिचं बाळंतपण 2 महिन्यावर आलं. किती महिन्यावर? 2 महिन्यावर आलं की ती पोटभर एकदा खाऊन घेते आणि जी बिळात जाती अंड्याला रक्षण करत ती 2 महिने बसती, काही न खाता आणि काही न पिता. आणि जेव्हा तिचे अंडे तिचे पिल्ले पक्व होतात, जन्माला येतात आणि थोडे संपन्न होतात, तिला खाल्ल्याशिवाय पर्याय नसतो. मग कधी कधी तिच्या पोटात एवढी आग पडते त्या सर्पिणीच्या, ती आपलेच पिल्ले खाती. म्हणजे आपल्या पिल्लाचा घात करणं, आपल्याच पिल्लाचा घात करणं, आपल्याच लेकराचा घात करणं, ह्यांना काय म्हणायचं? मग ही माणसं म्हणायच्या लायकीचे आहेत का? नाही. महाराज, स्वीट पॉइझन शब्द आहे आपल्याकडे, गोड विष. गोड विष. तुम्ही आज सर्पिन बोका कोण कोण आहेत? माझ्यासमोर बसलेले जवळजवळ 90% लेकरांचा घात करणारी माणसं माझ्यासमोर येतात. बघूच नका माझ्याकडे असं तुम्ही. हो, लहान लेकराच्या हातात मोबाईल देणं म्हणजे त्या लेकराची सर्पिन होणे ध्यानात ठेवा. इतका घातक आहे सध्या आपल्या. फार मोठं आव्हान आहे. जुन्या काळातल्या बाया लेकरं काम करू देत नाही म्हणून आपू खाऊ घालायचं आणि लेकरं शांत झोपवायचे. चोळून त्याला आंघोळ घालायच्या, कपड्यात गुंडाळायच्या आणि कामाला लागायच्या. आताच्या बाया ते लेकराला आंघोळ घालणं चुळ, घे मोबाईल, खेळत बस, मी तोवर काम करते. लय मोठं घातक आहे. मला डॉक्टर लहाने भेटले मुंबईमध्ये. डॉक्टर लहाने साहेब भेटले आणि लहाने साहेबांच्या तोंडातलं वाक्य आहे, ते म्हटले, महाराज अजून 20 वर्षानंतर बिना चष्म्याचा एकही माणूस तुम्हाला दिसणार नाही. आणि त्याला कारण काय? हे जाऊ द्या, विस्तार वेगळा होतो. जन्माला येऊन माणसासारखी जगणारी माणसं नाहीत, पण माणसानं माणसासारखं जगावं. शेवटी ऐकलं का? जरी मी एका सामाजिक व्यासपीठावर उभा असलो तरी सामाजिक अधिष्ठानावर माझं अध्यात्माचं व्यासपीठ आहे. मला अध्यात्माला सोडून चालणार नाही. मला आध्यात्मिकही जीवन सांगावं लागेल. मी सामाजिक जीवन जसं सांगितलं तसं माणसाने माणसासारखं वागणं म्हणजे काय? माणसाने माणसासारखं वागणं म्हणजे आपलं जीवन कर्तव्य दक्ष ठेवणं, आणि माणसाच्या कर्तव्यातलं परम कर्तव्य मनुष्यपण तरी साधेनारायण. म्हणून माणसानं जगता आलं पाहिजे. माणसाला मरता बी आलं पाहिजे. जगता येतं, मरता येतं. काही काही माणसं जन्माला आली माणसासारखी पण जगत नाहीत माणसासारखी, आणि मग नीट मरतही नाहीत. बाकीच्यांचं सोडून द्यावं. आता माझ्यासमोर तुम्ही जेवढे बसलेले आहात, आपण सगळे, आपल्या डोक्यात 2 विचार पक्के आहेत बघा. प्रत्येकाच्या डोक्यात एक विचार आहे. काय विचार आहे? आम्हाला एके दिवशी मरायचे. हे तुमच्या डोक्यात आहे का? नाही. बोला की. आज आपण गोळेगावकरांच्या दारातून गोळा झालोय. एक दिवस असा येणार आहे, दशरथेच्या दारात गर्दी होणार आहे. होणार आहे का नाही? प्रत्येकाला मरायचे. हे डोक्यात आहे का नाही तुमच्या? राहू द्या. एके दिवशी आपल्याला मरायचे, हे डोक्यात आहे. आणि दुसरे एक आपल्या डोक्यात आहे, मरेपर्यंत आम्हाला जगायचे. मरेपर्यंत आम्हाला जगायचे आणि जगणं संपलं की आम्हाला मरायचे. हे एक क्रम प्राप्त आहे, सगळ्याच्या डोक्यातही आहे, सगळ्याला करायचे. फक्त अपेक्षा एवढी आहे. काय अपेक्षा आहे? आम्हाला सुखासुखी जगायचे, सुखासुखी मरायचे. महाराज, सुखासुखी जगायचे आणि सुखासुखी मरायचे. काय झालं? माझं वय सध्या 42 आहे. पटणार नाही पण ठेवा विश्वास, मी म्हणतो म्हणून ठेवा. माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत, तुम्हाला दाखवू शकतो मी. 83चा जन्म आहे माझा. माझं 42 आहे. आणि मला एक दिवशी कल्पना सुचली की माझं वय आता 42 आहे. तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला गेले तेव्हा त्यांचं वय 42 होतं.
बरं, तुकाराम महाराजांनी 42 वर्षामध्ये 21 वर्ष प्रपंच रचना सर्वही भोगुनी नंतर त्या गेली, आणि राहिलेली 21 वर्षामध्ये काय केला? परमार्थ केला. 99 साली घरदार सोडले, 26 वर्ष झालं घरदार सोडून. बरं, तुकाराम महाराजाला 2 बायका, मला एक बी नाही. ब्रह्मचारी आश्रमाचं काय करतोय? पालन करतोय. घरदार सोडून किती दिवस झाले? 26 वर्ष. मग 42 लागल्यापासून माझ्या डोक्यात येतं, विमान येतं का काय मला न्यायला? असं उगाच वाटतं मला बापू अधूनमधून, की मला न्यायला काय येतं का? विमान येतं का? पण एके दिवशी मी आत्मपरीक्षण केलं पाहिजे माणसाने, आणि मग माझ्या लक्षात आलं, विमान कोणाला येतं? केशव महाराज, विमान कोणाला येतं? जे इमानानं भजन करतं त्याला न्यायला विमान येतं. इमानानं भजन करावं लागतं, तेव्हा न्यायला काय येतं? विमान येतं. आम्हाला कंटेनरला धडकून नाही आलं तरी जिंकलं आम्ही, बास. अर्थात चांगलं जगायचंय, चांगलं आम्हाला मरायचंय. चांगलं जगणं आणि चांगलं मरणं याचं मार्गदर्शन जे चांगलं जगले, चांगलं मेले यांच्याकडे पाहून घेता येतं. मग तुकोबराने उपदेशातून शिकवलं असेल तर नानाने आपल्या क्रियेतून शिकवलं असेल. जगले समाजाकरता. मला वाटतं हे 22 शिक्षण संस्था आहेत, तिथं विद्यार्थी शिकतायत, अनेक कर्मचारी, आणि तिथं अनेकांचे कुटुंब. पोट भरता शब्द वापरत नाही सर, माफी मागतो, पण त्याच्या उदरनिर्वाह हे शब्द जरा बरा आहे. तुम्हाला शब्दाची खेळी सांगतो. नालायक हा शब्द आहे ना, एवढा घाण नाहीये, पण त्याचा रिदम एवढा डोक्यात घाण. पण आपला काय आहे? आपुला तो एक देव आहे. जे आपलं ते आपलं, ते कल्पान ते हे न वचे. आपलं कोणाला म्हणायचं? जे आपल्याला सोडून कधीच जात नाही ते आपलं. त्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. जे आपल्याला सोडून कधी जात नाही त्याला काय म्हणायचं? आपलं. मग सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. आपल्याला सोडून काय जात नाही, तर उत्तर आहे जगामध्ये एकच आहे, परमात्मा आपला आहे, तो आपल्याला सोडून कधीच जात नाही. दृष्टांत गोड आहे, लय गोड आहे. कोण्या पुराणातला आहे? हा, व्हॉट्सअप पुराणवरचा दृष्टांत आहे. पण दृष्टांत लय गोड आहे, फार गोड आहे. एक म्हातारं एसटीत चढलं आणि त्याचं पॉकेट पडलं. कोणाचं? म्हाताऱ्याचं. कंडक्टर मोठा सज्जन होता. ए, पॉकेट कोणाचं आहे? प्रत्येकाने आपापलं तपासलं. तर म्हातारा म्हणलं, ए बाळा, ए भाऊ, माझे 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 असं. हां, त्यांनी, बाबा कशावरून तुमचं आहे? म्हणजे त्याच्यात एक पांडुरंगाचा फोटो आहे म्हणले. त्याने उघडून पाहिले, अरे पांडुरंगाचा फोटो आहे, पण फार जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. खरं सांगू का, या फोटोचं आकर्षण आहे ना, हे डिजिटलनं घालवलं महाराज. तुम्ही 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी माणसाला बँकेचा जर कॅलेंडर आलं तर लोक जीवापाड जपायचे मधू महाराज, आणि ते कॅलेंडर काचात मोडून घरात लावायचे. हे फोटो काढायचा ठरला, नुसता फोटोग्राफर गावात आला की सगळे गाव गोळा व्हायचे लेकरं फोटो बघण्यासाठी, फोटो कसा काढतात. आता काही आकर्षण राहिले नाही. रोज 100 फोटो काढतात आणि 150 डिलीट करतात. आणि त्यातली त्यात पंढरी बुवा, उद्धव महाराज, गुरुजी, कृष्णा महाराज, रोहन महाराज, तुम्ही आयडॉल आहेत आपल्या संप्रदायातले. लोक आपले लय फोटो काढतात म्हणून लय बोलायचं नाही. हां, बिलकुल बोलायचे नाही. हे लोक फोटो काढतात ना रोज, त्यांना मेमरी कमी पडली उद्याच्या महाराजासाठी, तर आपला डिलीट कोण त्याचा काढीत येत. असे हे लोकांचे काय करणं नसतं. लोकांच्या खिशात आपली प्रतिमा नसावी, लोकांच्या हृदयात आपली प्रतिभा असावी. यशस्वी कीर्तनकार कोण आहे? आपल्या प्रतिमा ज्या प्रत्येकाच्या खिशात तो नाही, आपली प्रतिभा ज्यांच्या हृदयात रुजू शकतो तो यशस्वी कीर्तनकार आहे. ध्यानात ठेवा. विचार आहे का ते फोटो? बाबा फार जुना दिसतो फोटो. हो बाबा, लहानपणापासून आहे म्हटले. बाबा एवढा जुना फोटो एवढे दिवस कसा काय राहिला? दृष्टांत लईच गोड आहे बा. मला तर भावलाय, तुम्हाला भावेल अशी अपेक्षा आहे. नाही भावला तर काही त्याला नाईलाज आहे माझा. लय गोड आहे. हे फोटो एवढे दिवस राहिला कसा? काय नाही बाबा म्हणले, हा फोटो जेव्हा माझ्या मायबापाने मला दिला तेव्हा देवापेक्षा मायबाप मोठे वाटत होते म्हणे. मायबापाचा फोटो लावला म्हणे पांडुरंगाच्या फोटोवर. थोडे दिवस झाले मायबाप गेले म्हणले, आणि माझं जमलं म्हणले. माझं जमलं. मग मी तिथे तिचा फोटो लावला. तिचा म्हणजे कोणाचा रे रोहन? आज तुझं जमायचे वाटतं.
मी कोणाचा फोटो लावला? तिचा फोटो लावला. म्हणजे मग पुन्हा आमच्या संसाराला गोंडच फळ आलं. मग मी तिचा काढला, लेकराचा फोटो लावला. मग पुढं काय त्याचंही लग्न झालं. मग मला नातू झाला म्हटले. म्हणे मग दुधापेक्षा साईवर आणि मुलापेक्षा नातूवर जास्त प्रेम असतं. तुमचं नाव काय? तुळशीराम भाऊ. तुमच्या मुलाचं नाव? चतुर्भुज. चतुर्भुज छत्रपती. म्हणजे तुमच्या मुलाचं नाव छत्रपती. नातवाचं नाव रुद्राक्ष. खरं सांगायचं, छत्रपती जीव जास्त अडकतो का रुद्राक्षात? धन्यवाद, कबूल केलं. नातवावर जास्त प्रेम असतं म्हणून मी नातवाचा फोटो लावला. म्हणले मग बाबा मग नातवाचा फोटो कुठे आहे? काय नाही बाबा, परवा दिवशी रानात चाललो होतो, पाय निष्ठून पडलो, खोबा मोडला. महिनाभर खटिंगच्या दवाखान्यात ऍडमिट होतो. माहित नाही तुम्हाला? महिनाभर दवाखान्यात ऍडमिट होतो. नातवाला फोन लावला. काय नाही म्हणले, पोरं नातू आता पुण्या मुंबईला राहतात, मी एकटा गावाकडे. म्हातारी बी गेली म्हणले, मी एकटाच आहे. दवाखान्यात पडलो आणि फोन लावला नातवाला. म्हणलं बाळू येतो का भेटायला? तर नातू मला म्हटला, बाबा आमचाही संसार आम्हाला करू द्या, स्वतःची काळजी घ्यायला शिका. त्या दिवशी त्याचा फोटो काढला. म्हणले का काढला? माझ्या लक्षात आलं, हे सगळे मला सोडून गेले, हा एकटाच ह्याने मला अजून सोडलेलं नाही. म्हणले हे मला कधीच सोडत नाही, म्हणून हा एवढाच माझा आपला आहे. आणि जो आपला आहे तोच आपला करायचा आहे. आपलाच आपला कसा करायचा आहे? आम्हाला जे आपलेपणाचा भ्रम झालाय ना, नको त्या गोष्टीविषयी आम्हाला आपलेपणा निर्माण झालाय ना, जडाविषयी जीवाविषयी, तो काढायचा आहे. आणि जे आपलंय त्या आपल्यावर आपली बुद्धी करायची. म्हणजे आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय तुमचं जीवन सुखानं जगणार नाही. शब्द लय गोड आहे, ऑप्शनच ठेवला नाही. जेव्हा एखादा व्यक्ती तारीख घ्यायला येतो, आमचा महाराज तुम्ही आले तर आमचा सप्ताह रंगल. बरं, तुम्ही आले तर आमचा सप्ताह रंगल, हे वाक्य. आणि तुम्हाला अजून सांगतो, सप्ते रंगू नका हो. सप्त्यानं गाव रंगलं नाही पाहिजे, सप्त्यानं गाव पावन झालं पाहिजे. रंगवायला काय गौतमी पाटील आणा, माहित नाही तुम्हाला? मोठी कीर्तनकार बाई आहे. आता तिला ओरटे करणारे आमच्याकडे आहे. तो सप्ते रंगवण्यासाठी नाही, काय झाले पाहिजे, काय ते प्रबोधन झालं पाहिजे. असो, चला. चुकीचं बोललो का? बरं, चुकीच्या वेळी बोललो का? का चुकीच्या भागात बोललो का? चुकीच्या ठिकाणी बोललो? याच्यात एकही चूक माझ्याकडून घडलेली नाही. महाराज तुम्ही आले तर आमचा सप्ताह काय होईल? रंगल, हे वाक्य. आता पुढचं वाक्य बोलतो, ऐका. महाराज तुम्ही आल्याशिवाय रंगणार नाही. तुम्ही आला तर रंगल आणि तुम्ही नाही आले तर बंद नाही पडणार. आहे दुसरा, आहे दुसरा, पण तुमच्या शिवाय रंगणार नाही. म्हणजे आता पर्याय नाही. तसं तेने विन जीवा सुख नोहे, याचा अर्थ जीवन सुखी जगण्याकरता देवाशिवाय पर्याय नाही. म्हणे मग आतापर्यंत आम्ही जमा केलं त्याचं काय? अभंगाचं रती माई के दुःखाची जनिती, रती माई के दुःखाची जनिती. रती माई के
आतापर्यंत आम्ही जमा केलं त्याचा अनुभव नाही का तुम्हाला? अनुभव येरती माईके दुःखाची जनिती, दुःखाला जन्म देणारे. जगात देव सोडला तर जगातला कोणताही भोग 4 अंगानं दुःखाला जन्म देतो. अर्थाना मार्जने क्लेशः तथैव परिपालने नाशे दुःखम वेय दुःखम धिगर्थान क्लेशकारिणः. क्लेशकारिणा अर्थान धिग, दुःख देणाऱ्या विषयाचा धिक्कार असो म्हणे. 4 प्रकाराने दुःख देतं. उदाहरण घ्या, 4 व्हीलर गाडी. ती विकत घ्यायचे कष्ट, तिला सांभाळायचे कष्ट, तिचा ॲक्सिडेंट झाला तरी कष्ट, आणि कोणी चालता चालता नुसता क्रश जरी वाढला, क्रश टाकला तरी कष्ट. किती दुःख आहेत. कारण या जगातला कोणताच भोग फुकट भेटत नाही, कोणालाच भेटत नाही. या जगात फुकट भेटत नाही. वर ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं, ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं, आणि तुम्हाला सगळ्याला वाटतं महाराज लोकाला फुकटचं भेटत. मुळीच नाही. कीर्तन झाले, आमचा फेटा उघडून बघायचा, अख्खा घामानं भिजलाय, घामाचा पैसा आहे हो. एवढा बाजू जरी वजा केली तर प्रवासाचं दुःख, त्या प्रवासाचं दुःख याच्यासारखं दुःख जगात कोणतंच नाही. असो, चला अर्थानं 4 प्रकारानं दुःख देतं. येरती माईके दुःखाची जनिती. बरं, ते केलं तरी नाही आधी नाही अंती. मग आधी नाही अंती नाही म्हणजे अवसानी सुद्धा नाही. यद आदो नास्ती यद पश्चात नास्ती. जे मध्यंतरी दिसत असलं तरी ते नसतंच. जे आधी नाही नंतर नाही मधात दिसत असलं तरी ते नसतं. याचा उदाहरण, जेव्हा आम्ही आपत्तीत होतो तेव्हा आमच्या जवळ नाही, जेव्हा आम्ही संकटात आलो तेव्हा आमच्या जवळ नाही. मग संपत्तीच्या काळात तो आपल्या जवळ आला ना, जवळ आला तरी तो आपला नाही. हो, हा नियम आहे. मग नाही आधी अंती अवसानी. मग आता तुझ्या पुढे 2 पर्याय आहेत. एक अविनाशी परमात्मा आणि एक विनाशी संसार. मग तू ठरव, सुखी व्हायचं असेल तर आपुला तू एक देव करून घ्यावा, आणि तुला असंच दुःख भोगायचं असेल तर येरती माईक ह्याच्यात गुंतत राहा. पण मला सल्ला जर विचारशील तर मी तुला एवढा सल्ला देईल, अविनाश करी आपुली आयशे. याचा जो अर्थ आहे ना पंढरीबुवा, या चरणाचा अर्थ करताना बरेच लोक म्हणतात परमात्मा साधकाला आपल्यासारखा अविनाशी करतो. पण मला असं वाटतं मधुबुवा, या चरणाचा अर्थ करताना असा करावा. मी तुझ्यासमोर 2 पर्याय ठेवलेत, येरती माईक ठेवलेत आणि एक अविनाशी परमात्मा ठेवला. पण माझी तुला विनंती आहे, अविनाश जे ते आपुली आयशे करी. आपलं आहे ते कोणाला कर? अविनाशी तत्वाला कर. ते करायचं कसं? लावी मना पिसे गोविंदाचे. देवाचं पिसं लाव, देवाचं चिंतन कर. आणि नियम असा आहे, तुम्ही ज्याचं चिंतन करता ते तुम्हाला मिळत असतं. पुण्यामध्ये एक संस्था आहे हॅपी थॉट्स म्हणून. हॅपी थॉट्स बऱ्याच लोकांना माहीत असेल. पुण्यामध्ये एक संस्था आहे हॅपी थॉट्स म्हणून. ते श्री सर श्री असे एक प्राध्यापक होते, त्यांनी ते निर्माण केले. त्यांनी सकारात्मकता आणि नकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग याच्यावर माणसानं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे याच्याकरता ती संस्था स्थापन केली. त्यांची सगळी पुस्तकं अशीच आहेत. ते म्हणतात तुम्ही सकारात्मक राहा. काय राहा? सकारात्मकता राहा. त्याने सकारात्मकता किती सांगितली? रोज जे माझ्यासारखे बागायतदार आहेत त्यांना सांगतो. अल्पभूधारकांना काही अडचण नाही, पण त्या हॅपी थॉट्समध्ये काय म्हटलंय? काय नाही म्हणे, रोज फक्त आरशासमोर उभा राहा. सकारात्मकता कशी असते पहा. ते फक्त आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला निहाळा आणि म्हणा, आज जरा बारीक दिसतोय काय की मी, हां जरा ऐकून जरा कमी दिसायला लागलं, इथलं जरा कमी दिसायला लागलं. असा सकारात्मक विचार करा म्हणे, तुमचं आपोआप वजन कमी होईल. किंवा नाही जरी वजन कमी झालं त्या वजनाचा त्रास तुम्हाला होणार नाही. ही सकारात्मकता, पॉझिटिव्ह थिंकिंग. मी माझ्या जीवनातलं एक अनुभव 2च मिनिटात सांगतो आणि 8 तास घेतो. आलंय उरकत. लय गोड उदाहरण आहे. ज्येष्ठ शुद्ध एकादशीचं उदाहरण आहे. याच वर्षीतलं माझं कीर्तन होतं बिदरला एकादशीला, आणि द्वादशीला काला होता शिवर बांगला, शिवर बहिणाबाईंचं, संभाजीनगर जवळ. ते प्रवासात बसत नव्हते, माझ्याकडे गाडी नव्हती. मी नकारलं ते काल्याचे कीर्तन, पण त्यांचाही आग्रह आणि यांचाही आग्रह. मग या दोघांनी मिळून एक मार्ग काढला. ते म्हणजे आमच्यापासून बिदरपासून हैदराबाद 150 किलोमीटर आहे म्हटले. आमचं कीर्तन झालं की आम्ही महाराजाला एअरपोर्टला सोडतो. सकाळी 6 वाजता फ्लाईट आहे हैदराबादहून संभाजीनगर करता. 7:30 पावणे 8ला ती तिथं येईल. तुमचंही कीर्तन होईल, माझंही कीर्तन होईल. मग मी सकाळी 6 ते 7:30 कशात होतो? विमानात होतो, फ्लाईटमध्ये होतो. आणि दुपारी कीर्तन झालं ते लोक म्हणले, महाराज पुढं काय? म्हणजे मला नाशिकला जायचं आहे, पण गाडी काही नको, फक्त मला एस टी स्टँडवर सोडा.
मग त्यांनी मला एस टी स्टँडवर सोडलं. एक तर लग्न सरायचे दिवस, पुन्हा लाडक्या बहिणी, अर्धे तिकीट, विदाऊट तिकीट, प्रत्येक करंजी बाकूर भरूनच यायची. एस टीला करंजीची उपमा पु ल देशपांडेंनी दिली. बरं, पु ल देशपांडेचे व्यक्तिरेखा असे काही व्याख्यान आहेत, त्यामध्ये म्हैस नावाचे एक व्याख्यान आहे पु ल देशपांडेचं. ते पु ल देशपांडे त्या म्हैस नावाच्या व्याख्यानात म्हणतात, जणू काय ती एस टी करंजी आहे, सगळा बाकूर भरून तो कंडक्टर त्याची मुरुड घालतो आणि मग ती करंजी घाटाघाटानं वाटायला लागते. जी ती एस टी याची भरून यायची. बरं, किती सोडायच्या? एक तर एस टी एवढी भरून आली, पण आता निघण्याशिवाय पर्याय नाही. आणि तेवढ्या गर्दीत मी शिरलो. त्या गर्दीत मी शिरलो हे आश्चर्य नाही, त्या गर्दीत मी शिरलो हे आश्चर्य आहे. त्या गर्दीत मी शिरलो. बसायला तर सोडाच, पण उभा राहायला सुद्धा जागा नव्हती. पण असं घडलं पाहिजे आपल्या जीवनात. मला फार मोठा भ्रम होता, युट्यूबला 1000 कीर्तन आहेत, अख्खा महाराष्ट्र आपल्याला ओळखीतो. हा, जिथपर्यंत मराठी भाषिक आहेत 5 प्रांतात माझे कीर्तन आहेत, असं मला गा होता. पण त्या दिवशी माझा भ्रमाचा भोपळा फुटला. एसटीत कोणी ओळखलं नाही. मग शिवाजीराव भोसलेंचं एक वाक्य लय गोड आहे. शिवाजीराव भोसले म्हणतात, कधीतरी माणसाने वेळ काढून आपल्या वलयाच्या बाहेर जावं. काय गोड वाक्य, ऐका बरं सगळे. ज्याला कोणाला आपल्या सत्तेचा, कलेचा, संपत्तीचा अभिमान आहे, त्या व्यक्तीने कधीतरी आपल्या वलयाच्या बाहेर जावं. मग कळते या जगात आपली किंमत काय. नाहीतर आपल्या गलीत कुत्र सुद्धा वाघ असतो, वलयाच्या बाहेर कोण जागा दे ना कोणी. तसाच उभा. बरं, पुढे एक बाई पिशव्या, 2 पिशव्या घेऊन उभी. त्या पिशव्यामुळे उभं राहणार. त्या बाईला म्हणलं, ताई एक पिशवी वर ठेव का, उभं राहता येईल. ती म्हणली, महाराज त्या पिशवीला उचला, ह्या पिशवीला हात नका लावू म्हणली. म्हणे का हो, त्याच्यात बोंबील आहेत म्हणली. आणि इतक्या दुर्गम कठीण परिस्थितीत मी काय केला, प्रवास केला. आता माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा, 2 प्रकारचे टप्पे आहेत. सकाळी 6 ते 7:30 मी कशात होतो, विमानात. सर काय पाहिजे तुम्हाला, सर काय पाहिजे तुम्हाला, कुठं, तिथं. आणि दुपारी 3 ते 6:30 मी एसटीत होतो, मला बसायला जागा नाही. किती 2 टप्प्याचं जीवन आहे माणसाचं. पण माणसाने वृत्ती जर, विचार जर सकारात्मक ठेवले तर काही बिघडत नाही. मी तिथं सकारात्मक विचार काय केला, एसटी मध्ये माझा सन्मान आहे, आपलं विमानात माझा सन्मान आहे, आणि एसटीत माझा अपमान आहे. पण तो सन्मान उमेश दशरथेचा नव्हता. उमेश दशरथीनं जे 10,000चं तिकीट फाडलं होतं ना, त्याचा होता. आणि एसटी मध्ये जो अपमान आहे तो उमेश दशरथेचा नाहीये. अन्य प्रवाशासारखा मी एक सहप्रवासी आहे म्हणून आहे. माणसानं स्वतःला प्रत्येक ठिकाणी प्रायव्हेट समजायचं नसतं. आमचा एक मित्र आहे जय, त्याचे बायकोचे काय भांडणं होतात आणि सोडवायला मी असतो. आम्हाला कमी समजू नका, जज सगळ्याची भांडणं सोडवतो, पण आम्ही जजाचे. एकदा दोघांची भांडणं तासभर ऐकून घेतले मी. लय गोड वाक्य, समारोपात येतोय आपण. मी त्याला बाजूला घेतलं, त्यांचं दोघांचं ऐकून घेतल्यानंतर त्याला म्हटलं, एक कर तू भैया, काय कर, तू घरी येताना जज होऊन येऊ नको, घरी येताना तू नवरा होऊन ये, भांडणं संपून जातील. तू घरी येताना काय होऊन ये, नवरा होऊन ये. त्याला काय वाटायचं त्या जजाला, अरे कोर्टामध्ये गेला, आपल्या देशाचा प्रोटोकॉल असा आहे, कलेक्टर जरी आला, जज आला की त्याला उभं राहावं लागतं, आहे की नाही. त्याला प्रश्न पडायचा, मी जेव्हा कोर्टात जातो तेव्हा कलेक्टर उभा राहतो, ही मला पाणी देत नाही. मी सप्त्याला गेलो, नाही कोर्टाचं चाललंय वाटतं, सॉरी माफ करा, कोर्टाचं चाललंय, अजून कोर्टाचं चाललंय. म्हणून ही नकारात्मकता सोडली पाहिजे आपण, नकारात्मकता, सकारात्मक. म्हणून प्रवास अपमान माझा नाही, त्यांच्यासारखा मी सहप्रवासी, सामान्य समजा, मिटून जातं. ही सकारात्मकता आहे. फक्त एक करा, लावी मना पिसे गोविंदाचे, म्हणून सकारात्मक विचार करा. देव माझा आहे, देव माझा आहे, देव माझा आहे. आणि आमचं उपनिषद सुद्धा म्हणतं, यस्य वृणीते, म्हणजे आम्हाला वचन पाठ नाही, माफी मागतो, पण उपनिषदात वर्णन आहे, जो ज्याचं चिंतन करतो ते त्याला प्राप्त होतं.
काय लभ्य हा असं काहीतरी तुकडा आहे शेवटचा असो. सांगण्याचं तात्पर्य लावी मनापिशे गोविंदाचे. आणि मग तुझं जसं जगणं चांगलं होईल तसं तुझं मरण कसं तुका होईल. म्हणये का मरण्याची सरे, तुका म्हणये का मरण्याची सरे, तुका मरण्याची सरे, तुका म्हणे तुका म्हणये का मरण्याची सरे, तुका म्हणये उत्तम त्रिपुरे कीर्ती मागे, उत्तम त्रिपुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, हे रती माईके दुःखाची जनती, हे रती माईके दुःखाची जनती, वाकड मला हे रती माईके दुःखाची जनती. ये रती माईके दुःखाची जनती, ये रती माईके दुःखाची जनती, ये रती माईके दुःखाची जनती, ये रती माईके दुःखाची जनती. मामुली हो तुका म्हणे एका मरणाची सरे, एका मरणाने सरत म्हणजे मरण अभाव मोक्ष प्राप्त होतो. आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे, तो कीर्तीने शिल्लक राहतो. म्हणजे कीर्तीनं शिल्लक राहायचंय, मरणोत्तर जीवन सुधारायचंय. आपला तो एक देव करून घ्या आणि जीवन सुखानं जगायचंय. आपला तो एक देव करून घ्या. संपलं माझं कीर्तन. कसं असतं, ज्वारी पाडली की शेतकरी असे ढिग टाकून ठेवतो आणि मग थोडे दिवस गेले 4-8 दिवस त्याच्यात ते 2 धांड घेतो आणि त्याचा आवाका सगळा बांधून त्याची पेंड बांधतो. या सगळ्या कीर्तनाला पेंड बांधण्याकरता ज्ञानेश्वरीतल्या 2 ओव्याचा धांड घेतो आणि संपवतो. 2 ओव्या आपल्याला पूर्ण अभंगाचा आढावा देतात. पहिली 18व्या अध्यायातली ओवी पहा. दृष्टांत म्हणून नाही पण सिद्धांत म्हणून पहा. कशी? गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अति जैसे. ह्या ओवीला उलट म्हणा. हे सोयीचं झालं. आता याचा व्यत्यास करू. जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे, जिथं ज्ञान आहे तिथे आत्मदर्शन आहे आणि जिथं आत्मदर्शन आहे तिथे समाधान आहे. आता याला उलट कसं करायचं? ज्याला समाधान पाहिजे त्याने आत्मदर्शन मिळवा, ज्याला आत्मदर्शन पाहिजे त्याने ज्ञान मिळवा आणि ज्याला ज्ञान पाहिजे त्याने गुरुला शरण जा. म्हणजे ज्ञान आत्मदर्शनाने. आता हे नाही का, एक मरण्याची सरी आता पटवायचं आहे आपल्याला. सुखानं जगायचं म्हणजे काय करावं लागेल? आपला तो एक देव करावा लागेल. ह्या ओवीनं स्पष्ट केला ना. आता मनाला पिसं लावून देव आपला असं करून मरण कसं संपवायचं? 2 ओव्या ऐका. 2 घ्यावं लागतील, माफ करा. बरं 3 घेऊ चला, पेंड मोठी असल्यामुळं. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परम पुरुषाची मोहर लावी, मग शरीर राहो अथवा जागो. सांगे सरितेचे नि ओगे, सिंधू जळा मिनले घोगे. ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येते ना. ते समुद्राची होणे ठेले, तिथं चित्ताचे चैतन्य झाले. जिथं याता यात निमाले घन आनंद जे. तुका म्हणे एका मरणेची सरे. विठोबार कुमाई पार कुमार सेवेचा भाग संपलेला आहे. वैकुंठवासी नाना अर्थात आदरणीय श्री लक्ष्मणरावजी दुधाटे पाटील गोळेगावकर यांचं हे गोड जेवण आहे. मी सुरुवातीलाही त्यांच्या कार्याबद्दल बोललो की यांनी
शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्ष, जो पक्ष शेतकऱ्यांचा आहे आणि कामगारांचा आहे. काय शेतकऱ्याचं दुर्दैव एक बघा, मोठी जाणती मंडळी आहेत म्हणून सांगतो, शेतकऱ्याचं दुर्दैव काय, मी भारतातल्या म्हणतो फक्त महाराष्ट्रातल्या म्हणत नाही. सध्या अडचणी 3 आहेत शेतकऱ्यांसमोर, उभ्या भारतासमोरच आहेत म्हणा, पण 2 अडचणीने शेतकरी फार झुंजतोय सध्या. सध्या देशासमोर पहिलं संकट आहे, माणसांना काम नाहीत. देशासमोर दुसरं संकट आहे, कामाला माणसं नाहीत. आणि देशासमोर तिसरं संकट आहे, जी माणसं भेटतात ती कामाची नाहीत. एक तर मजुरीकडून, आणि मी कॅमेऱ्याला समोर ठेवून बोलतोय बरं मंडळी, कॅमेऱ्याला समोर ठेवून बोलतोय, आम्हाला माणसाला कामं न मिळण्याला कारणीभूत जर 100 कारणं असतील, त्याच्यातल्या 30 कारणाला सरकार कारणीभूत आहे. समाज निष्काम बनवला पाहिजे का निष्क्रिय बनवला पाहिजे? निष्काम. महाराज नको त्या सुविधा, ज्या गरजेच्या त्या गरजेच्या आहेत, पण ज्याची गरज नाही अशा सुविधा दिल्या जातात. मग सगळंच फुकट मिळू लागल्यावर कष्ट करायची धमक राहील का लोकांमध्ये? उलट पक्षी ऐका, तुम्ही माझ्याकडे डोळे वाटून बघू नका, पण लाडकी बहीण आधी बंद झाली पाहिजे, आणि तो सगळा पैसा शेतकऱ्याच्या विकासाला लागला पाहिजे. शेतकऱ्याला कर्जमाफी नाही पाहिजे, मी माझं वैयक्तिक मत मांडतो. शेतकऱ्याला कर्जमाफी नको, आम्हाला फक्त कमी भांडवलात शेती झाली पाहिजे आणि आमच्या मालाला योग्य दर मिळाला पाहिजे. तुमच्या तुकड्याची गरज नाही आम्हाला, आम्ही तुमचे पोशिंदे आहोत. आम्ही शेतकरी सरकारचा पोशिंदा आहे, सगळ्याचा पोशिंदा आहे. तुमच्या तुकड्याची गरज नाही. देऊन देऊन काय देता? हेक्टरी 10,000 12,000 काय होणार आहे त्यानं? फक्त आम्हाला एक करा. त्यात मराठवाड्याला बोलतो महाराज, मी पश्चिम महाराष्ट्रात जास्त फिरतो. पश्चिम महाराष्ट्रातला 4 एकरावाला खूप चांगलं जीवन जगतोय हो, की जे आपल्याला 20 एकरात जगता येईना. मग मी त्याची कारण समजून घेतो. कारण काय? त्यांना दळणवळणाची साधनं आणि त्यांना उपलब्ध असणाऱ्या बाजारपेठा, दळणवळणाची साधनं आणि त्यांना उपलब्ध असणाऱ्या बाजारपेठा. जेव्हा मी नाशिक भागामध्ये जातो, महाराज ते कांदा पिकवतात आणि प्रत्येकाला 50 किलोमीटरच्या आत आशिया खंडातली 1 नंबरची बाजारपेठ पिंपळगाव बसवंत, ती बाजारपेठ आहे. लासलगावची बाजारपेठ आहे, वडांगीची बाजारपेठ आहे, तांदळाकरता घोटीची बाजारपेठ आहे. आणि त्यांच्यापासून मुंबईला 3 तासामध्ये भाजीपाला जातो. बाजारपेठा जवळ आहेत. आता हे काही रोड व्हायला लागलेत, बघू, त्याच्यावर आशा आहे, सोडून द्या. पण मी सांगतो, शेतकऱ्याचं दुर्दैव काय ते सांगायचं राहिलं माझ्याकडून. शेतकऱ्यांचं एकच दुर्दैव आहे, शेतकऱ्याची दया विरोधकांना येते. सरकार कोणतंही असो, मी कोणाच्या का सरकाराचा स्वाभिमानी नाही, मी ज्ञानोबा तुकोबाच्या पक्षाचा, मी कोण्या पक्षाचा नाही. आणि तर शेतकऱ्याचं लेकरू आहे. कधी बी बघा तुम्ही, सरकार कोणतं येऊ, विरोधकाला शेतकऱ्याची कळकळ. कधीतरी असं येतं की या देशातला शेतकरी कधी सुखी होईल? ज्या दिवशी चांगल्या पदावर देशाचा पंतप्रधान, राज्याचा मुख्यमंत्री शेतकऱ्याचं लेकरू होईल, त्या दिवशी होईल. आणि तोही शेतकरी कोणता? कोरडवाहू शेतकरी पाहिजे, त्याचा होईल. आणि ह्या शेतकऱ्याची कळकळ एका पक्षाने जवळजवळ 75 वर्षापेक्षा अधिक तळमळ वाहिली. आणि आपल्या मराठवाड्यातील, आपला परभणी असेल, नांदेड असेल, या पट्ट्यातील त्या पक्षाचं निष्ठेनं कार्य करणारे आदरणीय नाना, त्या झेंड्यावर खुरपं आहे आणि त्या झेंड्यावर एक हातोडा आहे. हातोडा कामगाराचं द्योतक आहे आणि ते खुरपं जे आहे ते शेतकऱ्यांचं आहे. शेतकऱ्यांकरता, कामगाराकरता सदैव झटणारा, ना प्रांताचा विचार केला, ना जातीचा विचार केला, काही विचार न करता असं गोड कार्य करत नानांनी, मी सुरुवातीला बोललो की 100च्या उंबरठ्यावर येऊन चांगलं कार्य करत असा प्रभाव मिळवला महाराज. इतका प्रभावी कलेक्टर सुद्धा गेला तर नानांना पाहिलं की त्यांनी उभं राहावं, हा रुतबा मिळवला. तू का म्हणे, जावे सत्कीर्तीने बरवे, जाय तेथे पावे मान. ऐका ना, मला अजून नानाच्या जीवनाचं विशेष वाटतं. 500 D.Ed झालेल्यांना, D.Ed M.Ed B.Ed काय असेल, 500 जणांना रोजगार दिला. कोणी रोजगार गेला? जो 4थी पास होता त्यांनी दिला. म्हणून टॅलेंट आणि डिग्री ह्याच्यात अंतर असतं, हे या निमित्तानं
धरून ठेवा. असो, त्याचा विस्तार मला करायचा नाही. म्हणून असा एक व्यक्ती जगाचा एवढ्या लोकांचा पोशिंदा झाला. आज त्यांच्या जाण्याने केवळ दुधाटे पाटील परिवार अर्थात गोळेगावकर परिवार एवढ्यांना दुःख नाही, तर या परिसराला दुःख आहे. आमच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा महाराज मोतीराम महाराजाचं कार्य निघालं. पंढरपूरमधलं 11 लाख रुपयाची देणगी दिली. तुकोबराची चतुशताब्दी आली, लगेच 500 गाथे. प्रकाश महाराज मगाशी सांगितलं मला, कोणतंही आध्यात्मिक काम असलं नानाच्या कानावर गेलं, अन्नदानाला नाही, कोणत्या गोष्टीला नाही. म्हणजे अध्यात्माच्याही क्षेत्रात ज्याने खूप चांगलं काम केलं. महाराज विठ्ठलराव संस्थांचं काम किती धडाडीनं करायचे हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून एवढं अध्यात्माचं कार्य करत करत, सामाजिक कार्य करत करत बरीच मंडळी सुरुवातीला नव्हती. म्हणून पुन्हा एकदा वाक्य बोलतो. खरं तर हा शेकाप पक्ष कम्युनिस्ट विचारवादी, कम्युनिझम विचाराचा, पण असं असताना सुद्धा नानांनी त्यांचं कार्य पाहिलं. पण आपल्या घराचे काही संस्कार आहेत ते डोक्यामध्ये ठेवले. अर्थात प्रत्येक मुलाचं कर्तव्य असतं, त्यांनी मायबापाला सांभाळलं पाहिजे आणि मायबापाचं सांभाळलं पाहिजे. नानांनी त्या दोन्ही गोष्टी केल्या आणि त्या गोष्टीचा निर्वाह पुढच्या परिवाराकडे. त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे 2 बंधू होते, रामराव आणि विठ्ठलराव, तेही नानांच्या आधी गेले. पण त्यांचे दोन्ही पुतणे आदरणीय श्री गणपतराव असतील, रमेशराव असतील आणि त्यांचे दोन्ही नातू तुषार भैया आणि योगेश भैया यांनी हे कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. मी प्रभूचरणी एवढीच प्रार्थना करेन आणि नानांना सुद्धा एवढीच प्रार्थना करेन की नाना, तुम्ही या परिवाराला हे कार्य करण्याची प्रेरणा देत राहा. तसे तुम्ही प्रेरणास्त्रोत अख्ख्या परभणी जिल्ह्याचे आहात, वादच नाही, अख्ख्या मराठवाड्याचे तुम्ही प्रेरणास्त्रोत आहात. तुमच्या प्रेरणेने सगळेच प्रेरित झालेले, वादच नाही. पण विशेष धुरा या चौघांवर आहे. या चौघांवर ती धुरा पेलण्याची ताकद, कुवत आणि यथाशक्ती जेवढी लागेल, यथा म्हणजे ज्याप्रमाणे शक्ती लागते तेवढी ताकद देवाने त्यांना द्यावी एवढी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देतो. आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील आणि आध्यात्मिक क्षेत्रातील फार दिग्गज मंडळींची उपस्थिती आहे. सर्व गुणीजन मंडळी आहे. अख्खा महाराष्ट्र आपल्या विद्येनं, विनोदाने जे फुलवत आहेत असे आमचे मधुकर महाराज सायाळकर ते आहेत. आमच्या परभणीकर गुरुजीची परंपरा, पाठाची परंपरा चालवणारे आमचे आत्माराम महाराज आहेत. आदरणीय श्री केशवशास्त्री आहेत, योगेश महाराज आहेत, अजून महाराज मंडळी आहेत. सगळ्यांचा नाम उल्लेख करणं शक्य नाही. सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. वारकरी संप्रदायाचं भजन वैभव ह्या सगळ्या गुणीजन मंडळीच्या रूपानं आहे. त्यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. झालेली सेवा मोतीराम महाराजाच्या चरणी. दामाजी बाबतीत नानांचं कार्य. हां, मी सुरुवातीला बोललो एका वाक्यात, पण अजून विस्तार करतो. आणि माझ्या गुरुपरंपरेच्या चरणी सेवा समर्पित करतो. खरं तर आदरणीय, खरं ह्यांचं गाव गोळेगाव, पण शेतीच्या दृष्टीने ह्या गावाचं नाव काय? आरखेड. या आरखेडमध्ये ते राहिले. पण त्या गावात काही अंतर नाही, फक्त नदीच आडवी. पण याही कार्याला स्वतःला एवढं झोकून घेतलं की ज्यांनी पती पत्नीनं संजीवन समाधी घेतली अशी दामाजी आप्पा यांचं मंदिर, त्याही कार्याकरता पायापासून तर तिथलची सगळी कार्य चालावे याकरता सदैव तळमळ वाहणारे आदरणीय नाना होते. म्हणजे मोतीराम महाराजाचं कार्य असेल, आपांचं कार्य असेल, अध्यात्माचं कार्य असेल, अशा अनेक आयामाने संपन्न जीवन, त्या संपन्न जीवनाला अभिवादन करतो. सेवा संपवतो. समारोपात एक वाक्य बोलतो की कीर्तनकार खोटं बोलत नाहीत असं नाही. माझा दावा नाही कीर्तनकार खोटं बोलत नाहीत म्हणून, पण कीर्तनकाराला सगळ्यात जास्त खोटं गोड जेवणाला बोलावं लागतं. खरं आम्हाला सगळ्यात जास्त खोटं कधी बोलावं लागतं? गोड जेवणाला. मिलेलं गाढव असतं पण आम्हाला घोडं म्हणावं लागतं, कारण आमचं घोडं आडलेलं असतं. पण कधीतरी आम्हाला असा योग येतो, गेलेला व्यक्ती त्या कुवतीचा असतो आणि त्यांचं वर्णन करण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. पण भागवतराव, तुम्ही मला हे सौभाग्य प्राप्त करून दिलं. सर, तुम्ही सौभाग्य प्राप्त करून दिलं, त्याकरता तुमच्या दोघांचे आभार मानतो. वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर